जय महाराष्ट्र मित्रांनो, SBI सिक्युरिटीज तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत याची अशी आहे की कुठलीही एक्झाम होणार नाहीये, कुठलीही फी भरायची नाहीये, डायरेक्ट तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. त्यामुळे HR चे डिटेल झाले ते माझ्याकडे आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे हे महत्वाचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. महत्वाचं म्हणजे फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. जसं की बघा, तुम्हाला एंजल वन माहित असेल, अपस्टॉक माहित असेल, ग्रो माहित असेल, तर त्याच प्रकारे SBI बँकेचं स्वतःचं SBI सिक्युरिटीज आहे, त्या अंतर्गत हा जॉब असणार आहे. त्यामुळे सॅलरी पण चांगली आहे, संपूर्ण गोष्टी बेस्ट असणार आहे. त्यामुळे चांगली एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती तुमच्यापर्यंत आणतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, लाईक करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय SBI सिक्युरिटीज यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. यांची टीम जॉईन करायची आहे, यांच्या कंपनीत आपल्याला जॉब पाहिजेला आहे. तर संपूर्ण माहिती इथे आलेली आहे. व्ह्यू करंट जॉब ओपनिंग यावर क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या लेटेस्ट वॅकन्सी सुरू आहे, कुठल्या शहरामध्ये, जसं की बघा पुण्यामध्ये आहे, अजून खाली स्क्रोल करा, नाशिकमध्ये आहे. यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर यावर पण मी सांगणारच आहे. पण सध्या जी अर्जंट भरती चालू आहे, सध्या जे इंटरव्ह्यू चालू आहे, त्याबद्दल तुम्ही इथे बघू शकणार आहात. सगळी माहिती दिली आहे. नेमकं इथे काम कसं आहे, कल्चर कसं आहे, वर्क कसं चालतं, त्याबद्दलही इथे माहिती दिलेली आहे. जसं की तुम्ही ते वाचू शकतात. वॉक इन इंटरव्ह्यू आहे कस्टमर सपोर्ट SBI सिक्युरिटीजमध्ये. 0 to 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. अप्लाय करू शकताय. 3 to 4 लाख पर्यंत तुम्हाला पॅकेज आहे. ओके, 30 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. इंटरव्ह्यू जो तुमचा असणार आहे म्हणजे 30 ते 2 एप्रिलमध्ये असणार आहे. सकाळी 10 ते 3च्या दरम्यान तुम्हाला या लोकेशनवर इंटरव्ह्यूला जायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकणार आहात. फुल टाइम परमनंट जॉब आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काहीही तुमचं झालेलं आहे, कुठलेही ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. इंटरव्ह्यूच्या तारखा काय आहे, तर 30 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल सकाळी 10 ते 3 दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. यासाठी तुम्हाला हार्ड कॉपी म्हणजे तुमचं जे CV आहे, तुमचे पासिंग सर्टिफिकेट आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशनचं, त्याची हार्ड कॉपी आणि झेरॉक्स घेऊन जायचं आहे तुमच्या रेझ्युमे सोबत. ओके, काम काय करावं लागणार आहे, कुठले स्किल्स तुम्हाला लागणार आहे, कारण की हा कस्टमर सपोर्टचा रोल असणार आहे. त्यामुळे तुमचं गुड व्हर्बल अँड रिटेल कम्युनिकेशन स्किल पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांचे जे कस्टमर आहे, त्यांनी काही मेल केला तर त्याला तुम्हाला रिप्लाय करायचं. त्यामुळे रिटर्न कम्युनिकेशन आणि समजा जर तुम्हाला काही कॉलवर अडचण आली तर त्यांना सांगण्यासाठी बोलण्याचं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे. नसेल तर इथे मी कम्युनिकेशन स्किलचं पुस्तक टॅग करून दिलं आहे, तेथून तुम्ही तयारी करू शकणार आहात. तुमच्याकडे बेसिक नॉलेज पाहिजे ब्रोकिंगचं. नसेल तर आपल्या चॅनलवर आपण इथे प्लेलिस्टवर आला तर इथे बघा A to Z शेअर मार्केट तुम्हाला ही प्लेलिस्ट दिसून जाईल. यामध्ये मी तुम्हाला फ्री कोर्सेस सुद्धा दिलेले आहे. तिथून तुम्ही ब्रोकरिंगचं नॉलेज प्रॉपरली घेऊ शकता. म्हणजे नेमका हे सिक्युरिटीजमध्ये काम कशा प्रकारे केलं जातं, शेअर मार्केट कसं असतं, काय असतं, त्याबद्दल तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल. महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय हे 30 पेक्षा कमी पाहिजे आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा फॉर्मल ड्रेस तुम्हाला घालून जायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे HRने स्वतःचा मेल ॲड्रेस इथे दिला आहे. तुम्ही बघू शकता @SBI आहे. ओवीस पठाण म्हणून आहे, ते तुमचे HR असणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कुठे जायचं आहे, तर ॲड्रेस तुम्ही बघू शकताय. SBI सिक्युरिटीज लिमिटेड, वोल्टास हाऊस, ब्लॉक, इथे बघू शकता. हा संपूर्ण ॲड्रेस आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये तुम्हाला दिसून जाईल. जर का तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर चिंचपोकळी जे स्टेशन आहे सेंट्रल लाईनवर, तिथून जस्ट तुमचं हे जे डिस्टन्स आहे ते 10 मिनिटावर आहे वॉकिंग. म्हणजे तुम्ही इथून स्टेशनपासून पायी जरी चालत गेलात किंवा रिक्षाने जरी गेलात तरी तुम्ही 2 ते 5 मिनिटामध्ये पोहोचू शकताय. तर अशा प्रकारे हा ॲड्रेस असणार आहे. काम काय करायचं आहे, तर रिझॉल्विंग क्लायंट क्वेरीज विदिन अ टाईम फ्रेम. थोडक्यात काय आहे, समजा मी क्लायंट आहे, माझं SBI सिक्युरिटीजमध्ये डीमॅट अकाउंट आहे, पण माझ्याकडे पैसे तिथे ॲड करायला अडचण येते आहे किंवा काही स्टॉक घ्यायला अडचण येते आहे किंवा काही एरर येतो आहे, तर मला ते माहीत नाही आहे. तर मी काय करणार, यांच्या कस्टमर केअरला कॉल करणार किंवा मेल करणार. मग ते माझी जी क्वेरीज आहे ती हँडल करणार. अशा प्रकारचं तुमचं काम असणार आहे. ओके, ते जे काम आहे ते तुम्ही एकतर फोनवर आणि ईमेलवर करू शकताय. स्ट्रॉंग व्हर्बल अँड रिटर्न कम्युनिकेशन स्किल पाहिजे, म्हणजे तुम्हाला फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे. कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे MS ऑफिस, MS एक्सेल तुम्हाला आलं पाहिजे. येत असेल तर वेल अँड गुड. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्गनायझेशन स्किल,
मॅनेजमेंट स्किल तुमच्याकडे पाहिजे. हे बेसिक स्किल आहे. कस्टमर केअरला तुम्ही अप्लाय करताय, तर कम्युनिकेशन स्किल, लँग्वेज 2-3 आल्या पाहिजे, म्हणजे ते बेनिफिट मिळतं. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्किल, मॅनेजमेंट स्किल, टीम लीडर हे तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके. डिस्प्ले स्ट्राँग इनिशिएटिव्ह, म्हणजे थोडक्यात कस्टमर फोकस, कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. त्यामुळे ज्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं आहे, ते या दिवशी या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकताय. एचआरला इथे कॉन्टॅक्ट करू शकताय. आणि ज्यांना बाकीच्या ठिकाणी पाहिजे आहे, जसं की पुण्यामध्ये पाहिजे आहे, तसंच यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर दिस जॉब म्हणायचं आहे आणि तुम्ही आयडी, पासवर्ड टाकून इथे लॉग इन करू शकताय. समजा कोणाला नाशिकमध्ये करायचं आहे, नागपूरमध्ये करायचं आहे, जस्ट तुम्हाला अप्लाय म्हणायचं आहे. इथे अप्लाय फॉर दिस जॉब करून संपूर्ण प्रोफाईल करायची आहे. नवीन असाल तर साइन अप करून हा फॉर्म भरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. डिटेलमध्ये याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. याच्यावर पण मी डिटेल व्हिडिओ बनवेल. पण सध्याची अर्जन्सी आहे, कारण की बघा 2 एप्रिल लगेच येऊन जाईल. अनेकांना इंटरव्ह्यू द्यायला लेट होईल. त्यामुळे ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.